हॅलो नमस्कार, मी पायल, आपलं पायल्स वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे। तुम्ही कशा आहात? मस्त असाल, मजेत असाल अशी आशा करते। आम्हीही खूप मजेत आहे आणि आज तर माझ्यासाठी स्पेशल दिवस आहे, त्यामुळे थोडं म्हणता येणार नाही, थोडंसं जास्तच खुश आहे। पुढे व्हिडिओमध्ये कळेलच तुम्हाला मी का खुश आहे एवढं। कारण बायकांच्या जीवनामध्ये थोडेच असे क्षण असतात की ते छान सेलिब्रेट करावं असं त्यांनाही वाटतं। पुढे व्हिडिओमध्ये मी कसं सेलिब्रेट करेल हे तुम्हाला कळेलच। तर चला, तर मग मी आज पनीरची भाजी करायचं ठरवले। मी बनण्यापेक्षा सर बनवणार आहेत असं त्यांनी ठरवले। तर ते बनवतात का मी बनवतात पुढे तुम्हाला कळेलच। तर चला, तर मग आजचा व्हिडिओ चालू करू आपण। व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आम्ही ठरवलं होतं पनीरची भाजी बनवायची सकाळनं, कारण संध्याकाळी आम्ही बाहेरच जाणार होतो आणि सकाळी म्हटलं थोडंसं वेगळं, म्हणून बर्थडे असल्यावर थोडंसं वेगळं बनवायचं म्हणून पनीरची भाजी तरी बनवायची होती। कारण पाऊस असा येतोय, कधी येईल कधी जाईल असं सांगताच येत नव्हतं, त्यामुळं बाहेर तर जायचा विषयच नव्हता जास्त लांब, त्यामुळं मग घरीच पनीरची भाजी करायचं ठरवलं। तर पहिल्यांदा तर सरच बनवणार होते पनीरची भाजी, पण त्यांना अचानकच 11वीच्या फॉर्मचं काम आलं, त्यामुळं त्यांना जावं लागलं। तर मग ते शाळेत गेले, मग त्यानंतर मग मी पनीरची भाजी बनवली आणि ते लगेच येणार होते थोड्या वेळाने, मग तोपर्यंत मी स्वयंपाक करून ठेवणार होते। तर आता इथं जिरा राईस करण्यासाठी मी तांदूळ धुवून ठेवला आहे आणि आपलं पनीरसाठी आपली ग्रेव्ही बनवण्यासाठी कांदा चॉपिंग ते सरांनीच करून ठेवलं होतं। ते फक्त मी भाजी करायला घेतलं। अगोदर कांदा, टोमॅटो, लसूण, आलं आणि 2 मिरच्या हे आहे ना चांगलं भाजून घ्यायचं, चांगलं लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं, त्यामुळं ग्रेव्ही इतकी छान लागते, टेस्टी लागते। त्यामुळं मी याच्यात काजू नाही टाकत, काजूची पेस्ट नंतर काजू भिजवून आपल्याला दुसरी पेस्ट बनवायची। तर इथे 1/2 किलो मी पनीर घेतला आहे आणि त्याचे क्यूब केले आहे। तर आता जो मसाला, एक मसाला बी बनवला होता, धन जिरे आपले खडे मसाले थोडेसे आणि आपली बेडगी मिरची टाकून मी ती थोडीशी भाजून घेतली होती। बाहेरच्या मसाल्यापेक्षा ह्या मसाल्याची टेस्ट इतकी छान लागते आणि मी प्रत्येक वेळेस असंच फ्रेश मसाला बनवते, त्यामुळं टेस्ट अजूनच वाढते। तर इथे मी आहे ना क्यूब थोड्या तेलात तळून घेणार आहे, म्हणजे शॅलो फ्राईज करून घेणार आहे आणि ते गरम पाण्यात टाकणार आहे। गरम पाण्यात थोडंसं मीठ टाकलं, जेणेकरून ते एकदम असं रबरासारखं होत नाही, म्हणजे लवचिक होत नाही आणि खाताना असं सॉफ्ट लागतं। त्यामुळं गरम पाणी थोडंसंच करायचं, गरम पाणी, आणि त्यात थोडंसं मीठ टाकून त्याच्यात असं आपल्याला जोपर्यंत आपण भाजी करत नाही तोपर्यंत त्या पाण्यात ठेवलं तरी चालतं। आणि इथं दुसऱ्या बॅचमध्ये मी तळून घेते आणि इकडं जिरा राईस ही करायला मी ठेवला आहे। जिरा राईस मी कुकरमध्येच बनवते, तरी पण एकदम असं मोकळा मोकळा होतो, असं चिकट काही बनत नाही। बऱ्यापैकी कुकरमध्ये घातला की चिकट राईस होतो, पण मी बनवते त्या पद्धतीनं तर चिकट एकदम असं खुला होतो। तर इथं मी बासमती तांदूळ आहे ना 10-15 मिनटं चांगलं भिजवून दिले। भिजवून दिल्यानंतर आहे ना ते शिजायला टायमिंग ही कमी लागतो आणि खूप मोकळा मोकळा होतो आणि स्टार्च त्याचं निघून जातं। तर तेलामध्ये जिरं टाकलं थोडंसं आणि तांदूळ टाकलं, आणि तांदूळ आपल्याला तेलामध्ये थोडेसे परतून घ्यायचे। परतून घेतल्यानंतर आहे ना छान वाटतं। तेलाच्या जागेवर तुम्ही तूप पण ही टाकू शकता। आणि आता याच्यात पाणी टाकले, फक्त आहे ना पाणी टाकताना थोडासा अंदाज घेऊन टाकायचा। कुकरमध्ये टाकताना ना आपण नॉर्मल पाणी टाकतो त्याच्यापेक्षा थोडंसं कमीच, अर्धा वाटी कमीच पाणी टाकायचं आणि जास्त मोठ्या गॅसवर शिजवायचं नाही, कारण पाणी आटून जातं फक्त आणि भात ही चांगला शिजत नाही तर करपून जातो। त्यामुळे लो फ्लेमवर ठेवायचा, फक्त पहिल्यांदा उकळी येईपर्यंतच थोडंसं हाय फ्लेम करायची, नंतर लो फ्लेमवरच ठेवायचा। तर इथं मी आहे ना कांदा टोमॅटोचं वाटण करून घेतलं आहे। आता त्याला फोडणी द्यायची आहे मला। तर फोडणीसाठी मी तेलामध्ये काहीच नाही टाकणार, कारण आपण सगळे मसाले हे कुटून घेतले आहेत, त्यामुळं आता फोडणीमध्ये जास्त काही टाकायचं नाही। आता याच्यामध्ये आलं लसूण याची पेस्ट पण नाही टाकणार मी, कारण ऑलरेडी सगळं मी मसाला बनवतानाच आपल्याला कांदा टोमॅटो बरोबरच मी टाकल्यामुळं आता फक्त तो मसाला टाकायचा आणि त्याला चांगलं हलवून घ्यायचं। त्याच्यामध्ये आपण जो मसाला बनवलाय पनीरचा मसाला तोही टाकून घ्यायचा आणि त्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत हे करायचं। तर ह्याच्यात मी थोडासा गरम मसाला आणि हळद ही टाकली, त्यामुळं कलर छान येतो। आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे।
त्यामुळं ग्रेव्हीमध्ये ना इतकं छान लागतं. आता इथं मी काजू, थोडीशी मगजबी आणि खसखस याची पेस्ट केली होती. ते तुम्हाला काही दाखवलंच नाही. ते थोड्या वेळ भिजू घातलं होतं मी आणि त्याची पेस्ट करून टाकली. त्यामुळे ही टेस्टमध्ये फरक पडतो आणि हे छान झणझणीत लागतं. पनीर मसाला इतकं छान लागतं आणि घरगुती असल्यामुळे. आणि तुमच्या घरी जर साई राहिलेली असेल तर आता मी ठेवली होती फ्रेश साई, तर ते 2 चमचे मी साई टाकणार आहे. साईनं इतकं छान म्हणजे नाही का क्रीमी टेक्स्चर येतं पनीरच्या भाजीला, त्यामुळं फ्रेश क्रीम टाकायचीच. तर आता मी 2 मिनटं झाकून ठेवलं तेल सुटेपर्यंत. तर छान तेल सुटलं आहे. तर आता ग्रेव्ही छान झाली आहे. तर याच्यामध्ये पनीर टाकून घेणार आहे मी आता. पनीरचे क्यूब छान मी तळले होते. टेस्टला अप्रतिम झाली होती ही भाजी. आणि जे आपण पनीर काढलं होतं ना पाणी, तेही पाणी त्याच्यामध्येच ओतून घ्यायचं, कारण ते पाणी वेस्ट नाही करायचं. तेही पनीरचंच पाणी असतं आणि त्याच्यामध्ये तेलही झालेलं असतं, त्यामुळं चांगलं असतं ते पाणी. आणि वरतून मी कस्तुरी मेथी टाकली. तर भाजीचा कलर इतका छान दिसत होता. तर आम्ही जेवायला घेतलं होतं. तर मी चपाती, पनीरची भाजी आणि राईस असंच केलं होतं. आणि आज म्हणजे काल माझा बड्डे होता आणि बड्डे असल्यामुळं असं आम्ही छोटंसं सेलिब्रेशन केलं. तर जाऊबाई आले होते, दीर आले होते, सगळ्यांनी मिळून मग ओवाळलं मला. कारण हेच एवढंच छोटेसेच क्षण असतात आणि सर ओवाळतात हे मला खूप विशेष आहे. कारण दरवर्षी सर मला ओवाळतात या दिवशी. त्यांना असं मी नाही म्हणलं तरी ते ऐकत नाहीत त्या दिवशी. त्यांना ओवाळायचंच असतं आणि ताटही त्यांनीच केलं. मी नको म्हणत होते तरी पण त्यांनी ऐकलं नाही आणि दोघा भावाभावांचं चाललं होतं की ओवाळायचं. आणि मग मुले तर काय मागं राहणार आहेत, त्यांनाही ओवाळायचं होतं. श्रीला ओवाळून काय दिलं नाही कारण म्हटलं तो हे करेल. नंतर आम्ही बड्डेसाठी मग सगळ्यांनी मिळून आम्ही केक कट केला आणि खूप छान वाटतं असं मुलांबरोबर करायला. तसं बड्डे करायचं म्हणजे लहान मुलासारखंच वाटतं. पण काय सगळ्यांचा अट्टहास तेवढा असला की मग आपल्याला बी छान वाटतं. बड्डे दिवशी आपल्यासाठी कुणी काहीतरी करते घरातलं व्यक्ती, त्यामुळं मग असं खूप आनंद होतो आणि सरांना खूप उल्हास ह्या गोष्टीचं, त्यामुळं मग ते पुढं होऊन करतात. तर मला हे खूप छान वाटतं. तर आता सगळ्यांनी मिळून आम्ही एकमेकांना केक भरवला आणि या दिवशीच आम्ही असे बड्डे हे असेल तर आवर्जून एकत्र येतो. त्यामुळं असं गमती जमती चालू असतात, बोलणं हे वेळात वेळ काढून सगळेजण येतात, त्यामुळं खूप छान वाटतं त्या दिवशी तेवढं. त्यानंतर मग बड्डे गर्ल म्हटल्यावर गिफ्ट तर मिळणारच होतं मला. लहान मुलांसारखं त्यांनीही गिफ्ट घेऊन आलते दोघंही. मला असं वाटलं की केक कटिंग केलं आणि श्रीलाही नंतर मला केक भरवायचं होतं. सगळ्यांचं लक्ष नव्हतं तरी त्याला मला केक भरवायचा होता. तर सरांनीही मला गिफ्ट आणलं होतं. तर हे सरांनी मला गिफ्ट केलं. खूप छान वाटत होतं. आता डेली यूजसाठी मला त्यांनी खूप दिवसापासून त्यांना घ्यायचं होतं, तर त्या दिवशी आणलं. त्यानंतर आम्ही रात्री जेवण करायला बाहेर गेलो. तर पाऊस येत होता पण त्यामुळं आम्ही काही लांब गेलो नाही. जवळच एक छान हॉटेल होतं अतिथी म्हणून, तिथेच आम्ही जेवायला गेलो आणि हॉटेलही खूप छान होतं. भाज्याही खूप टेस्टी असतात तिथल्या. याच्या अगोदरही आम्ही जातो तिथे, त्यामुळं मग नको म्हटलं बाहेर दूर जायचं, जवळच जाण्यासाठी गेलो. मग सगळे मिळून आम्ही छान जेवण केलं. कारण बड्डे हे असेल तर असं सगळ्यांनी मिळून बाहेर जायलाही खूप आवडतं. थोडेसे फोटो काढले आणि नंतर घरी आलो. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.